हॅलो, कसे आहात सगळे? जसं व्हेज डालच्या आणि नॉन-व्हेज डालच्याच्या ऑर्डरचे जे काही मी शॉर्ट्स आपल्या Instagram पेजला आणि YouTube पेजला टाकले होते, त्यावरून 2-3 ताईंच्या कमेंट आलेल्या, की "ताई डालच्याची रेसिपी दाखवा" किंवा इतर वेळेस पण माझे फ्रेंड्स वगैरे बोलत असतात, "अगं तू डालच्या खूप छान करतेस, ऑर्डर वगैरे घेतेस, फक्त एकदा रेसिपी तर दाखव ना आम्हाला." तर हा पूर्ण व्हिडिओ आज त्याच्यासाठीच आहे. सर्वात अगोदर मी भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या. तर डालच्यामध्ये मी फक्त इथे पुदिना, कोथिंबीर आणि आंबट चुक्याची भाजी वापरते. तर ते अगोदर मी स्वच्छ करून घेतल्या. मग त्यानंतर एका साईडला आपला दुधी भोपळा जो आहे त्याचे काप करून घेतले. दुधी भोपळा जर टणक आणि एकदम कठीण असेल तर तुम्ही त्यातला मधला गर जो आहे पांढरा तो काढून त्याचे काप केले तरीही चालेल. मग एका साईडला डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि नेहमी मी अगोदर ज्यांची कोणाची डालच्याची जर ऑर्डर असेल तर त्यांना मी अगोदर विचारत असते की तुम्हाला तुरीच्या डाळीचा डालचा हवा आहे की तुम्हाला तुरीची डाळ स्किप करून वेगळ्या सगळ्या डाळी मिक्स करून दालचा हवा आहे. जसं ते बोलते तसं मी त्या डाळीचा दालचा बनवत असते. तर इथे मी आता मुगाची डाळ आणि मसुराची डाळ वापरलेली आहे, कारण तुरीची डाळ माझ्या इथे कोणी खात नाही, त्यामुळे मग मी तीच डाळ घेतली. तर आता ह्या भाज्या आणि डाळ कुकरला मी चांगली स्वच्छ धुवून शिजवून घेतली. एक 5-7 शिट्ट्या मी केल्या, त्यामुळे डाळ काय होते एकदम मऊ छान शिजते. आणि शिजत असताना मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल, हळद आणि हिंग टाकून शिजवायला घेतली. मग त्यावर आपली डाळ शिजते तर तोपर्यंत म्हटलं चला मग डाळच्या सोबत जो जिरा राईस बनतो त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. काही वेगळं नाही आहे, जसं तुम्ही जिरा राईस बनवत असाल तसंच मीही बनवते अख्खा खडा मसाला वापरून. फक्त एक गोष्ट इथे नेहमी करा, ते म्हणजे लिंबाचे स्लाईस करून एक 2-3 स्लाईस याच्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये टाका, जेणेकरून तुमचा भात जो आहे ना तो एकदम छान मऊसूत शिजतो आणि त्याला एक खूप चांगला फ्लेवर येतो, म्हणजे खूप खूप छान टेस्टी लागतो. जसं बघा मी इथे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, 1-2 स्लाईस करून मी टाकलेले आहेत. मग याच्यामध्येच मी कोथिंबीर पण टाकली होती. मग म्हटलं तर ह्याला उकळी येते तोपर्यंत आपण जी फोडणीची तयारी केली होती ना तर ती मी तुम्हाला सांगते. तर आता इथे काय केलं मी बारीक चिरलेला कांदा घेतला होता फोडणीसाठी, बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला, आलं लसूणची पेस्ट घेतली होती, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि एक छोटी वाटी कस्तुरी मेथी घेतली होती. आणि पाहिजे असेल तर तुम्ही तमालपत्र देखील फोडणीला घालू शकता दालच्या बनवत असताना. चला तर मग इकडे आता जिरा राईस शिजून तयार झालेला आहे, खूपच मस्त लागत होता. त्यानंतर इकडे मी डालचा करण्यासाठी जी डाळ मी तुमच्यासमोर कुकरला लावली होती ती अगोदर बीटरने मी बीट करून घेतली, जेणेकरून डाळ एकदम छान त्याची कन्सिस्टन्सी, त्याचा जो काही थिकनेस आहे तो छान होतो. मग इकडे पातेल्यात फोडणीसाठी अगोदर तेल घालून घेतलं, 2 मोठी पळी तेल घेतलेलं मी. मग त्याच्यामध्ये मी जिरं टाकलं, जिरं छान तडतडलं आहे फुललं आहे की त्याच्यामध्ये मी थोडंसं एकच पान तमालपत्राचं घातलं होतं. मग त्यानंतर आपली हिरवी मिरची, 2 हिरव्या मिरच्या तुम्ही टाकू शकता, जसं तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण जास्त पण करू शकता. मग इथे मी आलं लसूण टाकलं, आलं लसूण चांगलं परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात. मग कांदा मी थोडासा जास्तच घेतला होता, कारण मी म्हटलं की आपल्याला वरतून पण खायला लागतोच, त्यापेक्षा आपण दालच्यामध्ये टाकलं तरी चालेल, कारण दालच्यामध्ये तुम्ही जर कांदा थोडा जास्त टाकला ना ते अजून छान तुम्हाला एकदम असे मुरल्यानंतर दालच्या खूप छान चव येते. मग त्याच्यानंतर मी बारीक चिरलेला टोमॅटो घातला. आता कांदा आणि दालच्या याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं, कारण आपण डाळ शिजवत असताना दालच्याची डाळ शिजवत असताना आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे याच्यामध्ये एकदम थोडंसं मीठ घालायचं. आता याच्यामध्ये मी कोणते कोणते सुके मसाले घातले ते मी तुम्हाला सांगते. आता सगळ्यात अगोदर मी याच्यामध्ये हळद घालून घेतली, मग मी सुहानाचा गरम मसाला घातला, सुहानाचंच लाल मिरची पावडर घातलं, कारण मला सुहानाचे मसाला आवडतात, असं काही नाही आहे की हा मसाला तो मसाला. आणि दुसरी गोष्ट आहे की इथे मी लकीचा डालचा मसाला वापरलेला, तर तुम्हाला सहज चिकन किंवा मटनच्या दुकानामध्ये अवेलेबल होऊन जातो किंवा कोणत्याही किराणा स्टोअरला पण मिळून जातो. पण शक्यतो हे डालचा मसाला ना चिकनच्या दुकानामध्ये फारसं बघायला मिळतात, त्यामुळे तुम्हाला जर अगदी रेअरली तुमच्या इथे मिळतच नसेल तर तुम्ही चिकन मसाल्याच्या दुकानामध्ये जर गेलात, चिकनच्या दुकानात जर गेलात तर तिथे तुम्हाला मिळून जाईल. आणि मग फोडणी करत असतानाच तुम्हाला त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी घालायची आहे. मग मी डालचा उकळतोय तवर एका बाजूला थोडीशी चिंच भिजत घातलेली, बघा आता याच्यामध्ये मी ती डाळ घालून घेतली, छान त्या डाळला हलवून घेतलं. मग एका साईडलाच डाळ शिजवलेल्याच कुकरमध्ये मी भोपळा शिजत घातला. भोपळ्यासाठी मी फार तर 3 ते 4च शिट्ट्या करून घेतल्या, कारण नंतर जेव्हा आपण दालच्या उकळत ठेवतो तेव्हा त्याच्यामध्येही भोपळा थोडा नरम होऊनच जातो. मग त्याच्यामध्ये मी पूर्ण शिजवलेला भोपळा घालून घेतला, छान अगदी वर खाली करून छान हलवून घेतला
बारीक गॅस केला होता, जेणेकरून आपल्या डालच्या खाली पातेल्याला लागणार नाही आणि व्यवस्थित छान हलवून घेतला. मग एका साईडला मी अगोदर थोडीशी चव घेऊन बघितली, तर माझं मीठ अगदी परफेक्ट आणि म्हणजे नाही का एकदम प्रमाणातच होतं. त्यामुळे मला वरतून काही मीठ घालायची म्हणजे गरज नाही लागली. आणि मग त्यानंतर आपण जे चिंचेचं पाणी, मी चिंच भिजत घातलेली, ते चिंचेचं पाणी पण आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. आणि सर्वात शेवटी साजूक तूप किंवा कोणतंही तूप तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही घालून घ्या. तूप ऑप्शनल आहे, पण जर तुम्ही तूप घातलंच तर तुमच्या डालच्याला अगदी 4 नाही 5 स्टार लागलेच म्हणून समजा. हे बघा मी कशी इथे चिंच एकदम गाळून छान घेऊन घातली. आता डालचा तयार झालेला आहे. या मग जेवायला. आता मस्तपैकी मी ताट वाढवून घेतलं. आता डालचा हा व्हेज आहे. तुम्हाला काही लोकांना वाटेल की नॉनव्हेज डालचा. काही नाही, फक्त नॉनव्हेज डालच्यामध्ये मटण एका साईडला शिजवून घ्यायचं, वरतून टाकायचं. व्हेजवाले असेल तर त्यांच्यासाठी आधी काढून घ्या. हे बघा ताट वाढलं. या जेवायला मग सर्वांनी. सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय.